नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ, वडगाव. मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा भाग आपण पाहतोय, हा विषय आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण सेकंड टॉपिकला सुरुवात केलेली आहे, भावनिक बुद्धिमत्ता. आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि त्याचा विकास कसा होत गेलेला आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या विचारवंतांनी योगदान दिलं आहे आणि भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना आणि व्याख्या हा भाग जो आहे तो आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितला होता. आज आपल्याला पाहायचं आहे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. भावनिक बुद्धिमत्ता ही कशी तयार होते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे तो भाग आपण बघणार आहोत. तर यामध्ये सॅलेव्हो व मेयर यांनी सांगितलेल्या व्याख्येच्या आधारे भावनिक बुद्धिमत्तेचे 4 प्रमुख घटक स्पष्ट होतात. वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत, आपण बघितले आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक दिसून येतात. भावनिक बुद्धिमत्तेचे अनेक घटक त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर सॅलोवे आणि मेयर यांनी काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी 4 घटक स्पष्ट केलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे भावना ओळखणे, दुसरा घटक आहे भावना जाणून आणि समजून घेणे, अंडरस्टँडिंग इमोशन. तिसरा घटक आहे भावनांचा उपयोग करणे, युजिंग इमोशन. आणि चौथा घटक आहे भावनांचे व्यवस्थापन करणे, मॅनेजिंग इमोशन्स. तर भावनिक बुद्धिमत्तेसाठी या घटकाशी संबंधित क्षमताचा विकास करणं गरजेचं आहे, असं सॅलेव्हे व मेयर यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्येमध्ये हे घटक जे आहेत ते घटक आलेले आहेत. त्यानंतर दलप सिंग यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 3 महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता समजून घ्यायची असेल तर भावनिक क्षमता, भावनिक प्रगल्भता आणि भावनिक संवेदनशीलता हे जे आहेत हे घटक महत्त्वाचे आहेत. आता काय भावनिक क्षमता कशाला म्हणायचं, तर ज्या क्षमतेमध्ये त्यांनी भावनिक अस्वस्थता हाताळणे, उच्च आत्मप्रतिष्ठा, अहंकार हाताळणे व परस्पर संबंध सुधारणे याचा समावेश भावनिक क्षमतामध्ये केलेला आहे. बघा, अस्वस्थता हाताळणे, काही लोक जे आहेत त्यांना काही गोष्टी सहन होत नाहीयेत, किंवा त्या आपण म्हणतो की तो खूप इगोइस्ट आहे, ती खूप इगोइस्ट आहे. काही लोकांना त्यांचा अहंकार जो आहे तो अहंकार हाताळता येत नाही. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की स्वाभिमान आणि अहंकार याच्यामध्ये पुसटशी रेष असते. आपण बऱ्याचदा म्हणतो की मी फार स्वाभिमानी आहे, पण त्या स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारामध्ये होऊ देता कामा नये. आणि ती मध्ये जी पुसटशी रेष आहे ती पुसटशी रेष लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे भावनिक प्रगल्भतेचा. तर काय आहे भावनिक प्रगल्भता, तर यामध्ये इतरांचा सहभाग मिळविणे, तर टीम वर्क किंवा समूहाकडून काम करून घेणं, एकांडे शिलेदारी. म्हणजे एकटा माणूस किती जरी हुशार असला, टॅलेंट असला, आणि एका माणसाचं शहाणपण आणि त्याच्यासमोर समूहाचं शहाणपण यांची जर तुलना केली तर नेहमी समूहाचं शहाणपण जे आहे ते मोठं ठरत असतं. आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांचा सहभाग मिळवणं गरजेचं आहे. समाधान, आनंद संयमाने घेणे. आपण नेहमीच म्हणत असतो की आयुष्यामध्ये संयम खूप महत्वाचा असतो. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट व्हायलाच पाहिजे असं काही नाही. शांत राहून संयमानं विचार करून गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ठरवायला पाहिजेत. अनुसरण व पुढाकार आणि न्यूनगंडाचा सामना करणं या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी भावनिक प्रगल्भतेमध्ये समाविष्ट होत असतात. आणि यातला तिसरा मुद्दा जो आहे तो भावनिक संवेदनशीलता. आता कशाला म्हणायचं भावनिक संवेदनशील, तर यामध्ये आत्मभान, भावनांच्या मर्यादा जाणणे, सहानुभाव किंवा सहानुभूती व भावनांचे संप्रेषण या घटकांचा समावेश जो आहे तो केलेला आहे. तर
भावनिक प्रगल्भता, भावनिक क्षमता, भावनिक संवेदनशीलता, म्हणजेच आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, भावना म्हणजे काय, आणि मग त्या भावनेमध्ये भावनिक क्षमता, भावनिक प्रगल्भता, भावनिक संवेदनशीलता, आपण बऱ्याचदा ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, पण एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं, काय शब्द आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. पण आपण बऱ्याचदा म्हणतो ती व्यक्ती फार संवेदनशील आहे, किंवा ती व्यक्ती फार प्रगल्भ आहे, ती व्यक्ती फार वैचारिक आहे, ती व्यक्ती फार हुशार आहे. तर हे जे सगळे आहेत ते भावनिक बुद्धिमत्तेचे घटक आपल्याला सांगता येतील. तर गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेला सर्वत्र प्रसिद्धी दिली. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे 5 महत्वपूर्ण घटक सांगितले आहेत. हे घटकच सर्व जगभर मोठ्या प्रमाणात विचारात घेतले जातात. त्याचे स्पष्टीकरण कोणते भावनिक घटक गोलमन यांनी सांगितलेले आहेत. मी म्हटलं की अनेक लोकांनी याच्यावरती विचार मांडलेले आहेत, आणि त्या सगळ्यांमध्ये गोलमन यांनी जी थेअरी मांडलेली आहे, जे विचार मांडलेले आहेत, तेच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वमान्य पावलेले आहेत, प्रसिद्ध पावलेले आहेत. आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय, गोलमन यांनी काय सांगितलेलं आहे, तर गोलमन यांनी याच्यामध्ये हे 5 मुद्दे सांगितलेले आहेत. या 5 मुद्द्यांचे मिळून भावनिक बुद्धिमत्ता ठरत असते. तर त्यामधला पहिला मुद्दा आहे स्वजाणीव, आत्मजागरूकता. त्याला आपण सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो. आता म्हणजे काय, तर भावनिक बुद्धिमत्तेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्वजाणीव किंवा स्व ओळख असणे होय. स्वतःच्या भावना ओळखणे व त्या समजून जाणून घेणे म्हणजे स्वजाणीव होय. मला काय वाटतं, मी काय विचार करतो, माझं मत काय आहे. मी बऱ्याचदा वर्गात विचारते तुझं मत काय आहे, तर स्वतःचं मत सांगता येत नाहीये, कारण त्यांचं मतच काही नसतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी मत असायला हवं. मग ते चुकी बरोबर हा भाग त्यानंतरचा, आपण त्याच्यावर नंतर विचार करू. पण तुझं मत काय आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्याला ते मत सांगता यायला पाहिजे. पण मग ते सांगताना असं वाटतं की आपलं मत चुकीचं आहे का, त्याची पडताळणी आपण करू ना नंतर, ते चुकीचं आहे की बरोबर आहे ते. पण प्रत्येकाला स्वतःचं मत असायला हवं, स्वजाणीव असायला हवी, स्व अस्तित्व असायला हवं. आणि त्याकरता व्यक्तीला आपल्याकडून घडणाऱ्या कृती, बोलणे, हावभाव बारकाईने अभ्यासावे लागतात. मी कोण आहे, माझी विचारसरणी काय आहे, मला काय वाटतं, याचं हे जर समजून घ्यायचं असेल तर काय म्हटलंय, आपल्याकडून घडणाऱ्या कृती, बोलणे, हावभाव बारकाईने अभ्यासावे लागतात. आपल्याला सवय काय आहे, लोकांच्या चुका काढायच्या, लोकांना नावं ठेवायची, हो की नाही. म्हणजे ती म्हण आहे मराठीमध्ये, दुसऱ्याचं काय दिसतं, कुसळ दिसतं. तर आपण मग काय करायला पाहिजे इथं, तर स्वतःचं बोलणं, कृती, हावभाव बारकाईनं अभ्यासायला पाहिजे. स्वजाणीव ही संकल्पना फक्त स्वतःच्या भावना ओळखण्यापुरती मर्यादित नाही, तर त्या व्यक्तीला आपल्या भावनांचा इतर व्यक्तीवर काय परिणाम होतो, कसा प्रभाव पडतो हे सुद्धा समजणे आवश्यक असते. स्वजाणीव झालेल्या व्यक्ती आपल्याला काय वाटते व आपण काय कृती करतो यातील संबंध ओळखत असते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपल्याला वाटत असतं एक आणि आपण ते कृतीमध्ये घडत नाही. त्यामुळे नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्या विचारांना कृतीची जोड द्या. विचार एक सांगायचा आणि कृती त्याच्या विरुद्ध करायची, तर या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या जात नाहीत. त्यामुळं स्वजाणीव, स्व ओळख असणाऱ्या व्यक्ती स्वतःचे निरीक्षण करून विश्लेषण करत असतात. ते आपल्या क्षमता ओळखतात, त्याचबरोबर आपल्या मर्यादाही जाणून असतात. इतरांशी संबंध विकसित करणे, संपर्क करणे, नवीन गोष्टी शिकणे, बदलास सामोरे जाणे या बाबतीत ते पुढाकार घेतात. बऱ्याचदा लोकांना काय सांगितलं विद्यार्थ्यांना, नको मी नाही मला नको, तर असं न करता बदलामध्ये समजून घ्यायला शिकण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गोलमन यांनी असे स्पष्ट केले आहे की ज्या व्यक्तींच्याकडे स्वजाणीव, स्व ओळख ही क्षमता असते त्यांच्याकडे विनोद बुद्धी असते. बघा, जो माणूस स्वतःला ओळखतो त्याचा स्वभाव कसा असतो, विनोद बुद्धी स्वभाव असतो. त्यांना स्वतःला व स्वतःच्या क्षमताबद्दल आत्मविश्वास असतो व इतर लोकांमध्ये आपला काय प्रभाव आहे, आपली काय प्रतिमा आहे हे ते ओळखून असतात. त्याला आपण काय म्हणतो,
स्वजाणीव किंवा आत्मजागरूकता. मी कोण आहे, माझी पर्सनॅलिटी काय आहे, मला काय करायचं आहे, मी काय बोलतो, मी काय वागतो, माझे हावभाव काय आहेत, माझं एक्सप्रेशन काय आहे, या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून, जाणीव असून तो माणूस स्वतःला नेहमी विकसित करत असतो. तर या ज्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो भावनिक बुद्धिमत्ता यामध्ये आपण करू शकतो. दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये स्वनियमन, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ कंट्रोल असं आपण म्हणू शकतो. तर भावनिक बुद्धिमत्तेमधील हा दुसरा घटक आहे. आता स्वनियमन म्हणजे काय, तर भावनांचे स्वनियमन करण्याची क्षमता असायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे भावना ओळखणे, समजून घेणे महत्वाचे असते, त्याचप्रमाणे भावनांचे स्वनियमन करणे महत्वाचे असते. भावनांचे स्वनियमन म्हणजे भावनांचे नियंत्रण व व्यवस्थापन करता येते. म्हणजेच काय, तर भावनांचे नियंत्रण व व्यवस्थापन करणे म्हणजे भावना बंदिस्त करणे किंवा भावना लपविणे नव्हे, तर योग्य प्रकारे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी भावना व्यक्त करणे हे गरजेचं असतं. म्हणजे ती वेळ निघून गेल्यानंतर वाटत असतं, अरे मी त्यावेळेला हे बोललं पाहिजे होतं, सांगितलं पाहिजे होतं, पण मी का नाही सांगितलं, आणि मग लोकांना नंतर पश्चाताप होतो, बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे वगैरे. तर इथं भावना नियंत्रण व्यवस्थापन करणं म्हणजे भावना बंदिस्त करणं नव्हे, तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त व्हा. मी तुम्हाला बऱ्याचदा म्हणते की बोला, बोलल्याशिवाय तुम्हाला कळत नाहीये की मी बोललोय हे चूक आहे की बरोबर आहे, आणि मी बोललेलं चुकेल असंच वाटतं. आणि मग विद्यार्थी, विशेषतः मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगते की मी बोललेलं चुकेल काय, मला सगळे हसतील काय, असा विचार करून विद्यार्थी वर्गात बोलत नाही. तर बोलायला हवं. म्हणजेच भावनांचं नियंत्रण करायचं आहे, व्यवस्थापन करायचंय. म्हणजेच भावना बंदिस्त करायच्या नाहीयेत किंवा भावना लपवायच्या नाहीत, तर योग्य प्रकारे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी त्या भावना ज्या आहेत त्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. ज्या व्यक्तींकडे भावनांचे स्वनियमन करण्याची क्षमता असते त्या व्यक्ती ताठर नसतात, तर त्या लवचिक असतात, बदलाला सामोरे जातात, त्यांच्याशी जुळवून घेतात. अशा व्यक्ती संघर्ष किंवा वाद हाताळण्यामध्ये किंवा त्यांचे व्यवस्थापन करण्यामध्ये यशस्वी होतात. बऱ्याचदा संघर्ष, वाद निर्माण होत असतात, वैयक्तिक आयुष्यामध्ये असेल किंवा आपण व्यवसायाच्या दृष्टीने बघत असतो, तिथे सुद्धा अशा प्रकारचा संघर्षवाद होत असतो. तसेच ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये किंवा संकटामध्ये शांतपणे परिस्थिती हाताळून योग्य निर्णय घेऊ शकतात. गोलमन यांच्या मते भावनांचे स्वनियमन करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्ती कर्तव्य दक्ष असतात. आपल्या भावना प्रकटीकरणाद्वारे आपण इतरांवर कसा प्रभाव टाकू शकतो याची त्यांना जाणीव असते. तसेच ते आपल्या कृतीची, निर्णयाची जबाबदारी स्वीकारत असतात. तर इथं आपण त्याला स्वनियमन असं म्हणतो. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर ती कशी मोजली जाते किंवा कोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. तर त्यामध्ये आपण म्हटलं की सेल्फ अवेअरनेस असायला हवा, सेल्फ रेग्युलेशन असायला हवं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल. तर सामाजिक कौशल्य असणे हा भावनिक बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असणारा एक महत्वाचा घटक आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे, समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजात राहतो आणि त्यामुळं काही सामाजिक गोष्टी आहेत त्या गोष्टी चा विचार करणं अपरिहार्य असतं. आता सामाजिक कौशल्य म्हणजे काय, तर समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींशी, समाज घटकांशी योग्य प्रकारे संवाद साधता येणे होय. जे आपण बघितलं की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधावा लागत असतो. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये फक्त स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे व समजावून घेणे यालाच महत्त्व नसते, तर त्या माहितीचा वापर करून आपल्याला दैनंदिन कामकाजामध्ये व दैनंदिन व्यवहारामध्ये योग्य प्रकारे इतरांशी संवाद साधणे, चर्चा करणे, अभिव्यक्त होणे या गोष्टींचा समावेश जो आहे तो सामाजिक कौशल्य या घटकामध्ये होताना दिसतो. तर अजून याच्यामध्ये सहानुभव किंवा सहअनुभूती आणि प्रेरणा हे 2 घटक आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे 2 घटक जे आहेत ते घटक पाहूया. धन्यवाद.